आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना जिल्हा परिषदेचा सन 2024-25 या वित्तीय वर्षासाठी शिल्लकी अर्थसंकल्प जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा मीना यांनी आज सादर केला। जिल्हा परिषदेच्या नाविन्यपूर्ण योजनेमधून 6 योजनांचा समावेश करण्यात आला आहे। यासाठी सुमारे 1,01,00,000 रुपयांची अशी भरीव तरतूद यासाठी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे 5 योजना या शिक्षण विभागासाठी तर 1 योजना ही आरोग्य विभागासाठी देण्यात आली आहे। आता जिल्हा परिषद शाळेमधून देखील संगीत आणि गायनाचे सूर ऐकायला मिळणार आहेत। विद्यार्थ्यांना संगीत आणि गायनाचे शिक्षण देण्यासाठी 15 लाख रुपये, जिल्हा परिषद अंतर्गत शाळा तपासणीसाठी 5 लाख रुपये आणि शाळेतील साहित्य खरेदी करण्यासाठी 40 लाख रुपयांची अशी एकूण 66 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। तर आरोग्य विभागातील गरजूंना वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे। या अनुदानासाठी 35 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। कृषि विभाग 1,23,000 रुपये ठेवले गेले। पशुसंवर्धन विभाग 90 लाख रुपये ठेवले गेले। पंचायती राज कार्यक्रम 2,40,18,000 रुपये ठेवले गेले। लहान पाटबंधारे विभाग 2,11,03,000 रुपये ठेवले गेले। परिवहन रस्ते 30 चॉकरमध्ये आपले जो परिवहन रस्ते असतात त्याच्यासाठी 1,30,12,000 रुपये ठेवले गेले। याच्याप्रमाणे टोटल एकूण 21,67,68,000 नियोजन आम्ही केलं आहे। हा नियोजन करताना आम्ही याचं जो डिटेल नियोजन केलं आहे त्याच्यात एक गोष्टीची आम्ही खूप काळजी घेतली आहे। गोष्टीची खूप काळजी घेतली। लास्ट इयर नाविन्यपूर्णमध्ये आम्ही जे काम घेतले होते नंतर आपले लक्षात आलं की ते खूप आम्ही जेव्हा स्कीम केलेली होती तेव्हा ते आम्ही खूप स्ट्रिक्ट केली होती, त्याची नंतर काहीतरी आपल्याला चेंजेस करता आला नाही। त्यामुळे यावर्षी आम्ही थोडी फ्लेक्सिबल स्कीम केलेली आहे। यावर्षी नाविन्यपूर्ण जो आम्ही रेग्युलरची स्कीम असतो त्याच्यात ते सोडून नाविन्यपूर्णमध्ये स्कीम जो आम्ही ठेवली गेली आहे। शिक्षण विभागामध्ये वर्तमानपत्र न्यूजपेपर मुलांसाठी यावर्षी आम्ही डेली बेसिसवर देणार आहे। म्हणजे एक शाळेमध्ये 4-5 न्यूजपेपर असले पाहिजे। डेली न्यूजपेपरच्या वाचन मुलांना केला पाहिजे। याच्यासाठी आम्ही 5 लाख रुपये ठेवले। तसंही 5वी ते 7वीचे जे मूल असतात त्यांचे जे शिक्षण शुल्क खूप कमी असतं, पण ते पालकांसाठी तो पण त्यांना जास्त, मला वाटतं ते खूप गरीब आहे, त्यामुळे शिक्षण शुल्कसाठी पण आम्ही 3 लाख रुपये ठेवले आहे। एकदम नवीन यावर्षी चांगला एक उपक्रम आम्ही ठेवला आहे। आम्ही आमचे जो BEO आहे, ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर, त्यांनी एक चांगली सजेशन आपल्याला दिली आणि याच्या नक्की आपल्या मुलांना याचा फायदा मिळेल। तसेच शिक्षण विभागामध्ये जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थीसाठी संगीत गायन प्रशिक्षण देणे हा उपक्रम मला लास्ट इयर पण करायचा होता, बट बजेट तयार करताना याची मला माहिती नव्हती। मध्ये एक चांगला तुम्ही आपले जे मूल आहे प्रायव्हेट शाळांमध्ये त्यांना संगीतचं आम्ही प्रशिक्षण देतो, पण आपली जिल्हा परिषदची शाळांमध्ये असं कुठलाही नियोजन नाही आहे। तो आम्ही यावर्षी करणार आहे। एक चांगली जो अकॅडमी असेल त्यांच्याशी MOU करून आम्ही आमच्या मुलांना म्युझिक शिक्षण देणार आहे। आपली खूप 2 ते 2.5 हजार शाळा आहे, त्यांची तपासणी करताना आपल्याला काहीतरी त्याच्यात काहीतरी पैसा वगैरे ठेवला पाहिजे, यासाठी आम्ही हा अमाऊंट ठेवली आहे।